Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, class 2 student, today we will learn interesting lesson My India. इंडिया माहिती आहे ना भारत देश आपला भारत देश की जिथे आपण राहतो ओके सो लेट्स स्टार्ट गाईज माय इंडिया सो डू यू नो गाईज इंडिपेंडन्स डे अँड रिपब्लिक डे हे पहा मी इथे दिलेलं आहे इंडिपेंडन्स डे म्हणजे काय स्वातंत्र्य दिन आणि रिपब्लिक डे म्हणजे काय प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का पहिले ना एकदम पहिले आपल्या आजी आजोबांच्या वेळेस इंग्रज लोक त्यांच्याही अगोदर इंग्रज लोक यायचे जास्त म्हणजे आपल्यावर जे आपल्या लोकांवर ना इंग्रज लोक राज्य करत असत ते आपल्याला मारत असत ओके आपल्याकडून काम करून घेत असत ओके इंग्रज लोक मग तेव्हा काय झालं युद्ध झालं त्यांच्यासोबत आणि आपण ना त्यांना हाकलून लावलं त्यांच्या देशामध्ये ओके म्हणजे आपल्याला तेव्हा तिथे स्वातंत्र्य भेटलं केव्हा 15 ऑगस्टला ते निघून गेले आपल्या देशातून 1947 ओके 1947 ओके तेव्हापासून आपण काय इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतो बरोबर स्वातंत्र्य भेटलं आपल्याला तेव्हा आणि रिपब्लिक डे काय असतो रिपब्लिक डे गाईज एक संविधान आहे जसं की आपल्या स्कूलमध्ये ना काही रूल्स डिफाईन केले जातात की आपल्याला आय कार्ड घालून जायचं युनिफॉर्म घालून यायचं तसं आपल्या देशामध्ये पण आहे ना काही रूल्स आहे ओके ते संविधानामध्ये लिहिले गेले आहे ओके आणि ते संविधान तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे म्हणजे त्यांची एक कमिटी होती ओके काही लोकांची एक कमिटी होती ते कमिटी मिळून त्यांनी हे एक संविधान बनवलं आहे ओके आणि ते त्यांनी केव्हा पब्लिश केलं ते संविधान 26 जानेवारी 1950 ओके म्हणून आपण 26 जानेवारीला काय सेलिब्रेट करतो रिपब्लिक डे गॉट इज समजलं डिफरन्स बिटवीन द इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे मध्ये ओके सो लेट्स स्टार्ट गाईज माय इंडिया India is my home so dear, full of joy and full of cheer. म्हणजे इंडिया हे माझं घर आहे आणि ते कसं आहे फुल ऑफ जॉय अँड फुल ऑफ चिअर म्हणजे खूप आनंद आहे तिथे ओके चिअरफुल आहे उत्साह आहे माउंटेन्स हाय अँड रिव्हर्स वाईड फील सो ग्रीन ऑन एव्हरी साईड माउंटेन्स म्हणजे पर्वत हे जसे राईट साईडला तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत आहे ना हे पर्वत असे माउंटेन्स असतात उंच उंच माउंटेन्स आहे ओके जसं सातपुडा पर्वत आहे कळसुबाई शिखर आहे रिव्हर्स वाईड म्हणजे मोठमोठ्या नद्या आहे गंगा नदी गोदावरी नदी फील सो ग्रीन ऑन एव्हरी साईड फील्स म्हणजे शेती आहे आणि ते कशी ग्रीन आहे ओके आपल्याला त्यातून व्हेजिटेबल्स भेटतात बरोबर वी ऑल शेअर अँड वी ऑल केअर लव अँड काइंडनेस एव्हरीव्हेअर वी ऑल शेअर अँड वी ऑल केअर म्हणजे आपण काय करतो शेअरिंग करतो ना आपण स्कूलमध्ये पण शेअर करतो ना आपला टिफिन म्हणा किंवा आपले पेन पेन्सिल्स म्हणा बुक्स म्हणा ओके Soldiers brave and soldiers bright work for country day and night. जे सोल्जर्स असतात म्हणजे सैनिक असतात ते आपली रक्षा करतात बाँड्रीवर ओके डे अँड नाईट ते आपल्याकरता काम करतात म्हणजे दिवसानं रात्र त्याच्यामुळे आपण सुरक्षित आहे त्यांच्यामुळे ओके सैनिक असतात ना सोल्जर्स O my country, proud and free, India, you mean the world to me. O my country, proud and free. माझी जी कंट्री आहे इंडियात मला प्राऊड आहे ह्या कंट्रीवर आणि हे माझं जग आहे वर्ल्ड टू मी माझ्याकरता हे पूर्ण जग आहे ओके गाईज हे आहे ना हे पहा हे कंट्री आपली जी इंडिया आहे त्याचा मॅप आहे लेफ्ट साईडला हा मॅप आहे ना इंडियाचा मॅप आहे
ओके. आणि हे जे आहे कळसुबाई शिखर आहे, उंच शिखर आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, राईट साईडला जे पिक्चर दिलंय मी. ओके. सो लेट्स सी द क्वेश्चन्स. वी अरेंज द वर्ड्स टू मेक करेक्ट सेंटेन्स. हे जे सेंटेन्स आहे हे आपल्याला करेक्ट करायचे आहे, वी अरेंज करायचं आहे. हे पहा मी राईट साईडला दिलेलं आहे तुम्हाला, वी अरेंज करून. ओके. आपण कुठे राहतो? वी लिव्ह इन महाराष्ट्र. कोणती नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी नदी? गोदावरी. आणि कळसुबाई हे आहे ना, हे कळसुबाई शिखर आहे. ओके. क्वेश्चन नंबर 3 अँड 4 मी हे इथे दिलेलं आहे तुम्हाला. ओके. की व्हाय डू वी फील प्राऊड ऑफ आवर कंट्री. आपण आपल्या कंट्रीवर प्राऊड का करतो? तर हे मी तुम्हाला मस्त व्यवस्थित दिलेलं आहे. गाईज प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला, लाईक करा. खूप चांगले चांगले मी व्हिडिओ टाकतो आहे. ओके. राईट फ्यू लाईन्स अबाउट द प्लेस वेअर डू यू लिव्ह. तुम्ही कुठे राहता? महाराष्ट्रामध्ये राहता तर महाराष्ट्रामध्ये काही महाराष्ट्राबद्दल तुम्ही काहीतरी लाईन्स आपण राईट करू शकतो. ओके. मी हे दिलेलं आहे इथे तुम्हाला. हे न्यू वर्ड्स आहे गाईज. आणि हे न्यू वर्ड्स आहे ना, हे तुम्ही डेली रीड करत जा. मी हे मुद्दामून का देतो? की हे न्यू वर्ड्स तुम्हाला माहिती पाहिजे. हे पुढे जाऊन आहे ना खूप युजफुल आहे इंग्लिश स्पीकिंग करता किंवा तुम्हाला म्हणजे ॲन्सर्स राईट करण्याकरता. ओके. तुमची इच्छेने व्होकॅब्युलरी इन्क्रीज होते. ओके. सो आय होप गाईज यू अंडरस्टूड this lesson. Okay, please subscribe my channel, like and share also. Thank you learners, keep learning.